आपल्याला दिसला निळ्या ड्रमवाला साहिल. आता ह्याला बघून सगळी गल्लीतली पोरं का पळत होती ती काय कळणच झालंय. आज तर काय नाही 3 महिन्यापासून अपडेट असलेल्या आपल्या गावाचं पण शेवट झालं आणि आपल्या रमजान चॅलेंजचं पण शेवट झालं. कसं आहे पब्लिक, अस्सलाम वालेकुम. तर सगळ्यात अगोदर माझ्यातर्फे सर्वांना ईद मुबारक. आज ईद असल्यामुळे सैरीजान रोजांचा तर काही विषय नाही, मग डायरेक्ट आलो ईदची नमाज पडा ईद घ्या. आता इथं आल्यानंतर एक अर्धा पाऊण तास बयान झालं, त्यानंतर ईदची नमाज पडलो ना आलो घरी. आता घरी आल्या शिरखुर्मा खायचं सोडून पळत आलो डायरेक्ट रानात, कारण आपल्या घरामागच्या रानात गहू करायला मशीन आलेली आहे. आता मशीन तर त्याचं काम एकदम बराबर करते. आता आपलं काम म्हणजे जिथं जिथं मशीन जात नाही तिथला गहू तोडून मशीनच्या समोर टाकायचा. मग काय आता घेतला येळा आणि केलं चालू तोडा. पटापटा होतंय तेवढं तोडून घेतलं आणि मशीनी पुढे नेऊन टाकलं. आता जेसीबी चालू असल्यावर कसं बारकी पोरं बघायला जाते ते, तसं आमची निमी गली आमची गव्हाची मशीन बघायला आली. या म्हणलं बघा आपण गहू काही एकात मागायचं नाही, कारण आम्हालाच पुरत नाही. आता एका पालावर गहू पुरणार नाही म्हणून दुसरा पण पाल उघडून ठेवलाय मी, पण सगळ्यांनी दिला हाकलून बाजूला. असू द्या म्हणलं, ती पाल भरल्यावर अलीकडे एक पाल हातरून आपल्याला ह्याच्यावर पण गहू काढता येईल. तेवढ्यातच धूर काढत मशीन चालू झाली आणि गहू पाडायला पण चालू झाला. आता सगळीजण निवांत उभं राहून बघत होती, तेवढ्यातच मशीन मधनं गहू पाडायचाच बंद झाला आणि ड्रायव्हर म्हणायला लागलं की संपलं घ्या. तर बी म्हणलं एकदा मशीनीत चेक करावं काय राहिले फिरलंय का. तर मशीन पण एकदम मोकळी होती आणि एक पाल पुरणार नाही म्हणून मी 2 पाल घेऊन आलो. तेवढ्यात ड्रायव्हर म्हणतोय तुम्हाला काय अर्ध्या एकरात 50 पोती निघावू का गहू. आता सगळेजण म्हणायला लागली गहू एकदम 1 नंबर निघलेला आहे. ओकेच म्हणलं, 3 महिने अबदल्याला आता पार पडलं. त्यानंतर मी डायरेक्ट आलो चौकात. आता इथं येऊन बघितलं तर काय आपल्याला दिसला निळ्या ड्रमवाला साहिल. आता ह्याला बघून सगळी गल्लीतली पोरं का पळत होती ती काय कळणच झालंय. आणि एवढं होऊन पण हिरो असल्याने पोच द्यायला लागले. वा म्हणलं आता झाला तू पण वायर. आता एवढा ऐकताच गडी डायरेक्ट रडायलाच लागला. त्यानंतर साजिद आला त्याच्या आजोबाची टार्झन घेऊन. आता पोरं काय का बसते ती वय वाट लावून टाकली गाडीची. तर आजच्यासाठी एवढंच, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.